केलं पाणी आज ना उद्या मी गेलोच असतो मरताना बी पोरं हो आशीर्वाद आहे तुम्हाला तुमच्यासाठीच केलंय समजा अरे बाप तरी जगतोय कोणासाठी तुमच्यासाठीच ना तरी कोण आठवण काढायचं 4 दिवस रडत्यान आणि ग बसत्यान काय करताय अहो अण्णा काय करताय हा अरे काय सांगून नितबा ही फाशी घ्यायचं काय चाललंय हा अरे बाबा माझ्या जन्म दिला त्या पोरांनीच आज मला गाच आणलाय अरे घराबाहेर लात मारून काढलं त्यांनी मला कशासाठी माहितीये कशासाठी हे वावर म्हणतोय माझ्या नावावर करून द्या अरे त्याच्याच नावावर करून द्यायला होतो ना मी फक्त मला माहितीये त्याला काय करायचं होतं हे वावर दारून जुगारापायी विकून त्या सावकाराच्या घशात घालायची बंगलं बांधायचं गाड्या घ्यायच्या अहो ती त्यावेळेसच तुम्ही थोडा विचार केला असता 2 सनग्यास लावले असते अण्णा थोडं तुमचं बी चुकलंय तुम्ही थोडं दारूचं प्यायचे ज्यावेळेस तेव्हा लहान होता त्यावेळेस दारू पिले पण आता ही शेवटचं टोक नाही हो अण्णा तुम्ही आता कीर्तनाला जाताना सगळं करून बागले आता कीर्तनाला जाता त्यात तुम्ही ऐकायला आत्महत्या करणार पाप आहे तुमच्यावरच अशी वेळ म्हणलं कसं हो अरे पण आमच्या पोटच्या जमिनी इकडं या बी पाप आहे ना या जमिनी विकताना बघून आम्ही काय करू रे डोळ्याचे खाचाड झाले आमच्या पोरांनी आणलं जमिनी पाहिजे त्याला म्हणायचं ना आमच्यासाठीच सगळं तुझ्यासाठीच ठेवलेलं आहे आमचं काय राहिलंय म्हणायचं आता काय रे पोरग दारूनी जुगारांनी पार आंधळ झाले ऐका ऐका काळजी करू नका तुम्हाला माहिती की मी 2 दिवसासाठी तुमच्याकडे कशाला आलतो ना मी कागद तुम्ही काहीतरी सह्या केल्या ना तुम्ही ते कशाच्या होत्या तुम्हाला माहिती का तुमच्या काय कुपनाच्या सह्या नव्हत्या त्या मग तुम्ही काय केलं माहिती मला 2 दिवस त्यांनी सहज ऐकवलं होतं मी ऐकलं की विद्या अड्ड्यावर बसला होता आणि मला सांगितलं की तो जमीन विकणार नाही दिली बापाला तर मी एक वेळ हाणणार इथपर्यंत वेळ आली त्याची माझ्या लक्षात आलं मग मी तुमची जमीन तुमच्याच मुलीच्या नावावर केलेली तुम्ही काळजी करू नका आता त्याच्या सह्याने काहीच उपयोग नाही फक्त आता ते 7-12 फक्त दिसायचं राहिलाय सगळं तुमच्या मुलीच्या नावावर झालेलं आहे तुम्ही बिंदास तुमच्या मुलीच्या घरी जाऊन तुमची मुलगी छान आहे सांभाळू शकते तुम्हाला ती देवागत आला मी तर आशच सोडून दिली होती रे पार म्हणलं जगून काय अर्थ नाही आता मी आपण दोघं पण जाऊ मी तो स्वतः तुम्हाला सोडवा येतो मुलाला त्याचे डोळे स्वतः उघडतील कारण की ज्या पावलावर तुम्ही पाऊल ठेवलं होतं त्यांनी पण तिथंच सुरुवात केलेली आता असं करू नका तुम्ही आपलं घरी चला आणि ह्याच्या नादीला लागूच नका चला बरोबर तर हे कसं काय अण्णा तुमच्या डोक्यात आलंय शेवटचं हा तुमचे आहेत ना आम्ही आमच्याकडे यायचं मला विचारायचं परत असला विचार करू नका अण्णा तुमची जमीन तुमची ती कशी अशी कोणाचीच होणार नाही आणि मुलीला मी सांगितलेलं आहे ही जमीन अण्णाची जोपर्यंत अण्णा आहे तोपर्यंत तू त्या जमिनीत काहीच करू शकत नाही काय असेल पिकवायचं खायचं इथपर्यंतच विकू देणार नाही हे मी सांगितलेलं आहे चांगलं केलं पोरा चला तिला मी सोडतो तुम्हाला तिथे